कुठली मॅच कुठे गेली कुठली मॅच हा स्ट्राईकला ते सूरज, नॉन स्ट्राईकला ते सूरज. विकी काय चला ए ओळूवाले हो, तुम्ही काय तिथं पॅराटा घालता का आता? गाणं आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 2 षटकाचा संघ आहे ना? 2 का संदीप? किती? 3 3 ओवी 3 षटकाचा हा राहणार आहे. त्यामुळे पुढचा संघ सुद्धा खेळला जाणार आहे. मग तो किती वरीचा राहतो त्या कमिटीवर अवलंबून आहे. चला 2 अंपर. किती चावी चला गोल घालू नका, गोल नका घालू. चला अंपर. चावी भेटले पडले कोणाच्या बाईकची चावी पडली असेल तर ती ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून दिलेली आहे, कृपया करून घेऊन जा. चला पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी बाला सज्ज. त्याचप्रमाणे युवराज संघाचे कर्णधार विकी टोके. स्ट्राईकला आहेत ते विकी टोके, नॉन स्ट्राईकला आहेत ते सूरज टोके. सज्ज झाले ती फिल्डिंग ओवी संघाची. पाहूया बाळा यांचा पहिला चेंडू. चांगली गोलंदाजी करतात बाळा. मागच्या मॅचमध्ये 3-4 विकेट घेऊन 2-3 रन फक्त दिले होते. नावाजलेले गोलंदाज. 7-8 पावलांचा रनअप त्यांच्याकडे आहे. छोटी बोटं आहेत पण त्या छोट्या बोटांच्यामध्ये आपला चेंडू पकडून गोलंदाजी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत बाळा. आणि सुंदर असा फटका कट मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या. आणि मला वाटतंय सीमा पार. पहिला चेंडू बॅटमधून निघालेला पहिला चौकार विकी यांच्या थ्रो. आणि विकी यांची वैयक्तिक 4 धावांची खेळी. संघासाठी 4 धावा. डीजे बाळा बाळा दिनकर वैयक्तिक पहिला षटक. संघासाठी पहिला षटक घेऊन आला. 1 चेंडू टाकला आणि 1 चेंडूवर विकी यानं खणखणीत असा सुरुवात खाता खोलला चौक्याच्या रूपानं. बाळा यांचा पुढचा चेंडू. सामना करतील विकी. पाहूया पाहूया किती. आणि मला वाटतं उंचावर मारलेला फटका. झेल होते का पाहूया. कल्पेश खाली आणि झेल सुटले. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्न, परंतु एकच धावावर समाधान मारला. थोडीशी गच्चलता झाली कल्पेश यांच्याद्वारे. झेल टिपण्याची होती परंतु सूर्य त्यांच्या डोळ्यावर आला आणि झेल सुटली. काही हरकत नाही कल्पेश, होते असं. स्ट्राईकला ते सूरज टोके. षटकातले काही चेंडू शिल्लक. मला वाटतंय चौका आणि 1 धाव असे मिळून 5 धावा संघाच्या झाल्या आहेत. स्ट्राईकला ते सूरज टोके आणि गोलंदाजीचा भार घेऊन आले ते बाळा दिनकर. बाळा दिनकर यांचा चेंडू मारा करतील सूरज टोके. पाहूया आपल्या संघासाठी दोन्ही फिल्डर काय करतात ते. उंचावर मारण्याचा प्रयत्न. अशी सुंदर असा कट मारलेला फटका चौकाच्या दिशेने पळतो आणि चेंडू सीमा पार. सणसणीत असा चौका. बाळा यांच्या गोलंदाजीला साजरी अशी खेळ करतो सूरज टोके. 2 सामन्यामध्ये 2 चौके 1 रन. एकूण धावसंख्या होती ती 9. बिनबाद 9. चांगली अशी धावसंख्या, चांगली अशी बॅट्समन. मला वाटतंय अशीच जर ओव्हरीमध्ये 10-12 रन काढले तर 3 ओव्हरीमध्ये चांगला 50चा टार्गेट होऊ शकतो. उंचावर मारलेला फटका कटच्या दिशेने. मला वाटतंय चांगला असा फटका गॅपमध्ये मारलेला हा फटका. आणि मला वाटतंय सूरजच्या बॅटिंगमधून निघालेला हा
दुसरा चौकार, सनसनीत चौकार. डीजे चांगली अशी बॅटिंग आपल्याला इथं पाहायला मिळते. लाजच्या मॅचमध्येच खरी कसरत असते, कारण सुरुवातीला एक हारली तरी पुढे खेळायला मिळते, पण फायनलच्या मॅचमध्ये एक हारली तर बादच होतो, अशी अटीतटीची मॅच असते. आणि या मॅचीमध्ये तंत्र शुद्ध खेळण्याची गरज असते. बघा, सूरज टोके गॅपमध्ये मारून चौकार खेचतो, विकी टोके पुढच्या गॅपमध्ये मारून चौकार ठोकतो. अशी तंत्र पाहिजेत खेळण्यामध्ये, तेव्हा ते रन जोडता येतात आणि धावांचा डोंगर उभा राहतो. तसाच गोलंदाजसुद्धा खूप तंत्रानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया बाळा यांचा पुढचा चेंडू आणि हाफ टप्प्याचा मारा. मला वाटतं पुन्हा एकदा चौकीच्या दिशेने पळालेला चेंडू आणि सीमेला अडला आणि मला वाटतं पंचांचा निर्णय चौका. चांगली अशी सुरुवात सूरज आणि विकी यांच्याद्वारे. धावसंख्यामध्ये भर होते, धावसंख्या होते ती 17, बिनबाद 17. अतिशय उत्तम अशी फलंदाजी दोघंजण करत आहेत आणि गोलंदाजीसुद्धा खूप छान करतो. परंतु बॅट्समन आहे तो मारणारच. गोलंदाजीचा हेतू असतो विकेट पडो, बॉल ड्रॉप्स हो, परंतु बॅट्समन तसा नसतो. बॅट्समनला कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंडू हाणाचाच असतो, चौका जाऊ, छक्का जाऊ, 2 रन जाऊ, पण त्याला मारायचाच असतो. पण मरण होतंय ते गोलंदाजीचा, कारण सगळा भार गोलंदाजीवर असतो. पुढचा चेंडू बाळा यांचा, सामना करतील सूरज टोके. चला, थोडासा परिवर्तन करण्याची जबाबदारी प्रकाश टोके यांच्याकडं. सूरज सज्ज, बाळा 7-8 पावलांचा प्रणव घेऊन पुढे टाकण्याची कळ आणि अतिशय सुंदर असा मारलेला बॉल. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, परंतु एकच धाव घेण्यात समाधान किंवा घेतली आणि 2 धावा. चांगला फटका मारला होता, परंतु फिल्डर असताना सुद्धा कॅच हातातून सुटली. एवढा वेग त्या बॉलाचा होता का त्या बाळाचा हात दुखायला लागला, त्यामुळे कॅच सुटली. नाहीतर 1 विकेट पहिला मिळाला असता ओविया संघाला. आणि मला वाटतं पहिला षटक संपला. पहिल्या षटकानंतर बिनबाद 19 अशी भली भक्कम धावसंख्या झाली ती युवराज संघाची. अतिशय सुंदर अशी सुरुवात विकी आणि सूरज यांच्याद्वारे. डीजे तुम्ही पांगू नका, हे पांगा लगेच. प्रकाश प्रेशर सगळ्यांच्यावरच आला मला वाटतंय, कारण खूपच धावा झालेल्या. 6 बॉलामध्ये 19 धावा, अजून 2 षटकं बाकी आहेत. त्याच्यामुळे संघावर थोडासा परिणाम झाला, दबाव आला. आता गोलंदाजीसाठी कोणाला पाठवा हा विचार करत असताना मला वाटतंय संदीप टोके यांच्या हाताची बोल देऊन संघाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे आणि त्या विश्वासाचं सार्थक कसं करतो संदीप टोके ते पाहण्याची गरज आहे. पाहूया. स्ट्राईकला ते विकी टोके, नॉन स्ट्राईकला सूरज टोके आणि गोलंदाजीचा भार घेऊन आले ते संदीप टोके. फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन. सुजित देसले यांना बाउंड्रीच्या कडेला पाठवण्याचा विचार. प्रकाश यानं मजबूत अशी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न चालू आहे. जास्त वेळ घेऊ नका. चला, पंच चालू करा, पंच चालू करा. पंचांची कामगिरी तुषार टोके आणि महादू टोके पाहत आहेत. अतिशय उत्तम दर्जाचे हंपर आहेत ते. चला, दुसरं षटक घेऊन आले ते संदीप टोके. सामना करतील विकी. स्लो बॉल टाकतात ते संदीप टोके. अचूक फायटर आणि मला वाटतंय हा निर्धाव असा चेंडू
सुंदर असा कट मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी, कारण चेंडू बॅटवर आलाच नाही. थोडा चुकला असता तर याचा दांडा उडला असता. त्यामुळं पाहून चेंडू बॅटला मारणं गरजेचं आहे. संदीप यांचा पुढचा चेंडू, सामना करतील विकी. फास्टर बॉलर असल्या कारणाने आणि उंचावर मारलेला फटका. या चौकाच्या दिशेने चाललेला चेंडू, एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागलं. चांगली अशी फिल्डिंग बाळा दिनकर यांच्याद्वारे, अतिशय उत्तम फिल्डिंग करतात ते बाळा दिनकर. धावसंख्यामध्ये थोडासा बदल होतो. धावसंख्या बिनबाद 20 वर गेलेली आहे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू, एक धाव एक निर्धाव चेंडू, अशी गोलंदाजीमध्ये दीपक यांना पुढे, मला वाटतं पुढे घ्यायचे धरलेत. चांगले फिल्डर आहेत ते. चला चला संदीप यांचा तिसरा बॉल, मला वाटतंय मारा करतील सूरज. उलटॉस मारण्याचा प्रयत्न मला वाटतंय दिशेने, आणि सुंदर असा सफल झालेला आहे तो सूरज टोके, आणि आपल्या बॅटीतून रिव्हर्स शॉट मारून चौकार हाणला. चांगली बॅट लागली चेंडूला, आणि चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी बिनबाद 24 धावावर पोचलाय तो युवराज संघ. अतिशय सुंदर अशी धावसंख्या झालेली. चांगली बॅट्समन दोन्ही आउटसाईड आणि लेफ्ट साईडला सुद्धा मारून चौकार आणि 2 धावा 3 धावा काढत आहेत. चांगली अशी गोलंदाजी सुद्धा संदीप टोके यांच्याद्वारे, परंतु आणि सुंदरसा असा कट मारला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या पर्यंत, आणि मला वाटतंय सीमेरेषेच्या बाहेर जातो काय, आणि अतिशय गलिच्छ क्षेत्ररक्षण, 4 धावांची वाढ झाली. पहिला चौका दुसरा चौका. कारण कसं असतं माहिती आहे का, गोलंदाज आटीत एकदम प्रयत्नानं गोलंदाजी करत असतो, पण तर त्याला क्षेत्ररक्षणची साथ मिळाली नाही तर बॉल कितीही चांगला टाकला तरी फायद्याचा नसतो. म्हणून क्षेत्ररक्षण चांगलं करा, तेव्हा आत्मविश्वास वाटतो गोलंदाजीचा. रिव्हर्स शॉट पुन्हा एकदा, आणि मला वाटतंय चौकेच्या दिशेनं 2 रिव्हर्स शॉट, दोन्हीनं चौका. अतिशय सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते सूरज यांच्याद्वारे. धावसंख्येमध्ये वाढ होते, आणि वाढ झाली ती 32 धावा, अशी उत्तम स्थिती झाली ती युवराज संघाची. डीजे रिव्हर्स शॉट मारणं तेवढं सोपं नसतो. बॅट पकडणं, ती दिशा आणि तो बॉल हवेमध्ये सोडणं खूप अवघड असतो. पण सूरज टोक्याने 2 मारलेले फटके, आणि अतिशय सुंदर अशी दोन्ही फिल्डरांच्या मध्ये, फिल्डर बॉलाच्या मागे बॉल पुढे, पाहूया बॉल जिंकला आणि फिल्डर हारले, कारण बॉलचा वेग खूप होता. खूप प्रयत्न केला दोन्ही फिल्डरांनी, परंतु नाविलाज दुर्दैवी बॉलांनी साथ सोडली फिल्डरांची, आणि बॅट्समनला चौकार दिला, आणि त्या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या खूपच वाढली. आता धावसंख्या झाली ती 36, बिनबाद 36, एकही विकेट नाही. आणि मला वाटतं हा शेवटचा षटक आहे का काय, का षटकातले चेंडू काही बाकी आहेत. षटक संपलेला आहे, आणि 3 षटकानंतर धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या ती 36, 2 षटकानंतर बिनबाद 36 अशी धावसंख्या झाली. आणि शेवटचे षटक 6 बॉलामध्ये किती रन निघतात ते पाहूया, कारण शेवटचं षटक हे निर्णायक षटक असतं. यामध्ये जास्त धावा झाल्या तर फायदा असतो, आणि या षटकामध्ये जास्त चौफेरबाजी केली तर विजय असतो, हे माहिती असतं. त्यामुळे या षटकाला खूप महत्त्वाचा असतो. चला फिल्डर पांगून घ्या. चला दीपक टोके दुसरी वर घेऊन आले ते दीपक टोके,
आणि त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले ते विकी टोके. पाहूया दीपकची जादू हातामध्ये म्हणतात दीपकच्या जादू आहे. पाहूया दीपक काय जादू करतो. स्लो बॉल आणि खचकावून मारलेला फटका आणि सीमारेषेच्या बाहेर. मला वाटतंय चौका की छक्का पंचांनी जाहीर करावा. चौका चौका चौका. चला 4 धावांनी बढत. चांगला असा फटका मारलाय विकी टोके आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करत होते दीपक टोके. परंतु सगळेच बॉल सारखे पडतील असाही नाही. नाराज होऊ नको दीपक बाळा. हा बॉल नाही तर पुढचा बॉल टाक यशस्वी होशील जरूर. कारण आशा ही कधीही मरत नसते. आशा जिवंत असते आणि तीच आशा दीपकच्या मनामध्ये आहे. आणि दीपक मला वाटतंय पुढची आशा घेऊनच बॉल टाकतोय. पाहूया आणि लेग बाईच्या स्वरूपात बॅटला थोडासा टच झाला आणि मला वाटतंय काय पंच चौका आणि दुसराही चौका मारला. अतिशय नर्वस झाले दीपक. पण काही हरकत नाही. बॅटिंग पुढं तुमची आहे. काढू द्या काय काढतात ते. रन काढू द्या. बॅटला तुम्ही आहेत. काय धुवाचं त्यांना परत नंतर धुवा. चला दोन्ही बॉलावर 2 चौकार मारले. चांगली अशी बॅट्समन विकी टोके आणि सुरेश टोके मैदानावर सज्ज आहेत. चांगलं गोलंदाजी करतात दीपक टोके. परंतु चला पंच चालू करा. 2 चौके यांच्या सहाय्यानं 44 रन झालेले आहेत. आम्हाला वाटतंय हा कॅच होते का पाहूया. आणि चकमा फिल्डरला चकमा दिला बॉलानी आणि हा सुद्धा चौका. 1 ओव्हरीमध्ये 3 बॉलावर 3 चौके मारले दीपक यांच्या. अतिशय बिकट अवस्था झाली दीपक यांची. थोडासा दबाव दीपक यांच्यावर. धावसंख्येमध्ये वाढ होते आणि मला वाटतंय धावसंख्या 46 वर पोहोचली आहे. 4 धावांची आवश्यकता हाफ सेंचुरीसाठी. युवराज संघाला 4 धावा पाहिजेत हाफ सेंचुरीसाठी. दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करतील विकी. चला पुढे टाइम होणार आहे. अतिशय सुंदर असा फटका आणि मला वाटतंय छक्का. आणि हा छक्का षटकार मारून 50ची सेंचुरी पुरी केली. विकी यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखर छक्का याच्या रूपानं संघाची धावसंख्या 54 वर गेली आणि अर्धशतक सुद्धा झाला. डीजे षटकातील काही चेंडू शिल्लक असताना षटकार मारणं हा गोलंदाजीवर खूप मोठा दबाव आणि उंच मारण्याच्या प्रयत्नात आणि असफल. मला वाटतंय आऊट होण्याच्या. परंतु नॉट आऊट. अंपरांचा निर्णय नॉट आऊट आणि चोटली धाव घ्यायची गरज नव्हती. पण सूरजला सुद्धा वाटतंय मला सुद्धा एखादा चौकार मारावा, एखादा छक्कार मारावा, माझ्या बॅटीतून पण जावा आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा म्हणून स्ट्राईक घेतली. चोटी धाव घेतली. पण या छोट्या धावचा परिणाम विकी आऊट होऊ शकला असता. परंतु वेळाचं भान ठेवून पळाला आणि वाचला. पुढचा चेंडू दीपक यांचा आणि खूपच यष्टाच्या बाहेर. पंचांचा व्हाईट आणि 1 धावाची भर. 1 धावमुळे धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 55. पुढचा चेंडू दीपक यांचा. अतिशय सुंदर मारलेला फटका. मला वाटतंय गॅपमध्ये मारलेला फटका आणि चौकेच्या दिशेने जातो आणि मला वाटतं चौका. सूरज यांच्या बॅटीतून निघाला चौका. आणि या ओव्हरीनंतर धावसंख्या झाली ती 60. 61 धावांचा लक्ष्य ओवी संघाला. खूप अवघड सुद्धा आहे आणि सोपं सुद्धा आहे. पाहूया काय करतात ओवी संघ. डीजे
जुने अनुभवी फलंदाज आहेत म्हणून 61 धावा झाल्यात म्हणून साध्यापणावर जाऊ नका, कारण ते सुद्धा फलंदाज खूप स्फोटक फलंदाज आहेत. चला आपली फिल्डिंग लावून घ्या. सचिन टोकेसाठी 100 रुपये आले होते. पप्पू शिंदेसाठी 100 रुपये आले होते. भालचंद्र भेरे यांच्याकडून त्याचप्रमाणे या युवा खेळाडूंसाठी ज्यानं फुलाची पाकळी पाठवून दिली ती गावातली कुमारी प्राजक्ता रमेश शेलवले यानं सुद्धा या क्रिकेटसाठी हातभार लागावं म्हणून थोडीशी पॉकेट पाठवलं आहे. त्याबद्दल कमिटीतर्फे त्यांचं धन्यवाद, अभिनंदन. चला टॉस उडवण्यासाठी हरिभाऊ टोके आले आहेत. हरिभाऊ टोके. चला युवराज 11 संघाची धावसंख्या झाली ती 60. विजयासाठी 61 धावांची गरज. ट्रॉफी फाईट जिंकले. आणि एक मिनिट, कल्पेश टोके गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्राईकला आहेत ते. बाळा दिनकर गाजलेले फलंदाज आहेत ते. पाहूया आपल्या संघासाठी विजय खेचून आणतात का बाळा दिनकर, आणि संघासाठी किती विकेट काढतात ते कल्पेश टोके. पाहूया कल्पेश टोके सामना करतील बाळा दिनकर, आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि झेल होते का पाहूया. आणि अतिशय सुंदर अशी झेल. मला वाटतंय मागच्या वेळेस सुद्धा असाच प्रकार झाला होता. सौरभ जिथे असेल तिथे बॉल मारणं फिल्डरला मुश्किल होतं, कारण तिथं अशी किती कठीण झेल असली तरी सौरभ टोके हा झेल घेतो, त्यात शंकाही नाही. डीजे आणि पहिला विकेट कल्पेश यांना मिळाला. चांगली असे क्षेत्ररक्षण सौरभ टोके यांच्याकडून, कारण तो खेळाडूच असा आहे का कोणत्याही पद्धतीची कॅच येऊ, कशाही पद्धतीचा खालून बॉल येऊ, तो बॉल सोडणारच नाही, एवढी आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे. म्हणून त्याचे एकदा धन्यवाद. चांगली फिल्डिंग करतो, चांगला बॅट्समन आहे तो. कालसुद्धा विजयासाठी छक्क्यांची बरसात केली त्यांनी आणि विजय मिळवून दिला. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा कटवलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात चेंडूच्या मागे धावले, परंतु चेंडू सीमेपार आणि पहिला फटका मारला संदीप टोके यांनी, तो चौकारच्या दिशेनं, आणि खात्यात 4 धावा जमा झाल्या. संदीप यांच्या खात्यात 4 आणि संघासाठी 4 खातं खोललं संदीप यानं. चांगला असा फटका, अचूक फटका मारून रन मिळवणं खूप कठीण असतं. आणि कल्पेश यांच्या दुसऱ्या बॉलावर चेंडूवर चौकार मारला संदीप यानं, आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. तो पहिला विकेट मिळाला कल्पेश यांना. पुढचा चेंडू हाफ टप्प्याचा मारा करतो कल्पेश. थोडासा फास्ट घेण्याची गरज आहे, आणि उत्कृष्ट असा फटका मारला आणि लॉंगअपच्या दिशेने पळालेला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि चांगली अशी फिल्डिंग. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, आणि मला वाटतं दुसरी धावसुद्धा पूर्ण. अतिशय उत्तम अशी दर्जेदार फिल्डिंग सूरज टोके आणि चेतन शेलवले यांच्याद्वारे चांगली फिल्डिंग केली, चांगली रनिंग घेतली. 2 धावून 2 रन तयार केलं आपल्या संघासाठी, वैयक्तिक आपल्यासाठी चांगली विकेट घेतली. विकेट
मिळाली ती कल्पेश यांना पहिल्या षटकामध्ये. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. 1 बाद 7 धावसंख्या अशी झाली आहे. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात अतिशय सुंदर असा निर्धाव चेंडू, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 7 बाद 7 धावा 1 बाद अशी धावसंख्या झाली ती ओवी संघाची. पुढचा चेंडू कल्पेश यांचा. अतिशय सुंदर चेंडू टाकला होता, परंतु चेंडूने वळण घेतला आणि स्टंप ऐवजी श्रमाच्या बाहेर पडला आणि व्हाईटचा इशारा अंपरांचा आला आणि अतिरिक्त 1 धाव मिळाली. 1 बाद 8 अशी धावसंख्या होती ती ओवी या संघाची. चांगली धावसंख्या होते. चांगला गोलंदाज सुद्धा आहे. चला, मनोबल वाढवण्यासाठी कल्पेश यांना थोडासा सल्ला सूरज यांचा पाहूया. पुढचा चेंडू कल्पेश यांचा. संदीप यांना अतिशय मधला टप्पा घेऊन, परंतु कॅच होते का पाहूया. आणि सुंदर असा कॅच 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 आऊट. दुसरा विकेट संदीप यांच्याद्वारे. अतिशय बिकट अवस्था संदीप यांची, कारण उंचावर मारण्याचा फटका लॉंग ऑफला मारला असता तर चौका गेला असता, परंतु उंच फटका मारला आणि कॅच देऊन बसले. चांगली कॅच घेतली ती. चांगली अशी उत्कृष्ट प्रकाश शेलवले यांनी चांगली कॅच घेतली आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळालं ते कल्पेश टोके यांना. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत आणि 8 धावा खर्च केल्यात. चांगला परफॉर्मन्स दिला तो कल्पेश यांनी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आणि संदीप टोके आऊट झाले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत डावखरा फलंदाज प्रकाश टोके. पाहूया विजयासाठी किती धावा जमवतात ते प्रकाश टोके विरुद्ध कल्पेश टोके. आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते अनुभवी बॅट्समॅन कल्पेश टोके. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना संदीप टोके यांचा विकेट कल्पेश टोके यांना मिळाला. थोडासा मनोबल वाढला आणि मनोबल वाढला का फिल्डरला उत्सव येतो, मोठा आनंद त्याच्या मनामध्ये तयार होतो आणि दुसरा विकेट मिळतो का या आशेने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न फिल्डर करत असतो. डावखरा फलंदाज आहे. डावखरा फलंदाज असल्यामुळे थोडीशी फिल्डिंग पांगवण्याची गरज. आणि षटकातले काही चेंडू शिल्लक असताना कल्पेश यांच्या हातात चेंडू. सामना करतील प्रकाश. पाहूया कल्पेश आणि प्रकाश काय करतात. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव असा चेंडू. व्हाईट आणि मला वाटतं रिन्यू मागितला आहे. व्हाईटसाठी 2 मिनटं जरा. धन्यवाद. बॉल आहे, बॉल व्हाईट नाही आहे कारण आतून बॉल आहे. असू द्या, आपल्याकडे साधनं आहेत. चुकलं तरी आपल्याला इथं पाहता येत आहे. अंपायरांचा डिसिजन चुकला तरी आपल्याला इथं पाहता येत आहे. दोष देऊ नका कोणाला. चला, पुढचा बॉल कल्पेश यांचा, मला वाटतं शेवटचा बॉल. आणि सामना करतील प्रकाश टोके. उंचावर मारलेला टोळा. बघूया कॅच होते का. आणि हा करताना आणि कॅच सुटली. मला वाटतं खूप उंचावर कॅच होती आणि आऊट होण्याचा संभव होता, परंतु प्रकाश चलवले. खूप छोटे हात आहेत त्या प्रकाशचे आणि बॉल खूप मोठा आहे, कारण प्रकाशचे हातच लय नाजूक आहेत, कारण त्याला कॅच घेताच येणार नाही एवढा स्पीडला बॉल होता. त्यामुळे तो फसला आणि कॅच सुटली. 1 विकेट गमावला असता, परंतु दुर्दैवी कॅच सुटली. आणि धावसंख्यामध्ये थोडासा बदल झाला. तो 2 विकेट घेऊन 9 धावा केल्या आहेत त्या संघानं. ओवी या संघानं जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता आहे. 1 षटक पूर्ण झाले, दुसरं षटक चालू होणार आहे. आणि चांगली अशी सुरुवात ओवी संघानं सुद्धा केली आणि चांगली अशी गोलंदाजी
युवराज संघानं सुद्धा केली. युवराज संघाचे पहिले गोलंदाज होते ते कल्पेश टोके. आपल्या 9 धावा खर्च केल्या, परंतु मोलाचे 2 गडी बाद करण्यात यश आलं. कल्पेश टोके यांना अतिशय चांगली अशी गोलंदाजी केली, परंतु बॅटिंगसाठी सुद्धा संदीप टोके याने चांगली फटकेबाजी केली होती. त्यानंतर आऊट झाला आणि त्यानंतर आला तो कल्पेश टोके आणि त्याच्या जोडीला साथीला आला तो प्रकाश टोके. चांगली सुरुवात करून दिले, चांगली सुरुवात करतायत. 9 धावा झाल्या आहेत. 6 बॉलामध्ये 9 धावा, चांगली धावसंख्या केलेली, परंतु 2 विकेट गमावलेत, चांगले विकेट गमावलेत. चला सामना चालू करा. पंच सूरज टोके. चला दुसरी वर घेऊन आलेत ते सूरज टोके. सामना करतील प्रकाश टोके. चांगली अशी फिल्डिंगचा साज बसवलाय तो युवराज संघानं. पाहूया सूरज टोके यांचा पहिला बॉल आणि मला वाटतं यष्टाच्या खूप बाहेर होता, परंतु बॅट्समनने त्याला टोलवला आणि आऊट होण्याची शक्यता होती. परंतु चांगली धावसंख्या, धाव वाढली आणि चांगली रनिंग, दोघांच्यामध्ये चांगलं तालमेल आणि धावसंख्येत 1 धावांनी वाढ झाली. धावसंख्या होती ती 10, 2 बाद 10 अशी मजबूत स्थिती झाली. चांगली रनिंग दोघांच्यामध्ये, चांगले गोलंदाज आहेत. 1 चेंडूवर 1 धाव, चांगली फिल्डिंग. चला टाइमपास करू नका. चला पुढचा चेंडू सूरज यांचा. अनुभवी खेळाडू आहेत ते चांगला असा फटका, मला वाटतं कॅच होते का पाहूया, परंतु कॅच सुटलेली आहे आणि चौकार. चांगला असा फटका मारलाय तो कल्पेश यांच्या बॅटीतून निघाला खणखणीत. चौकेच्या रूपाने धावसंख्या होती ती 2 बाद 14. डीजे चला पहिल्याच बॉलावर कल्पेश यांचा खणखणीत असा चौका मारून संघाचं मनोबल वाढवलं. पाहूया पुढचा चेंडू सूरज यांचा आणि अतिशय सुंदर असा चेंडू. चांगला गोलंदाज सूरज टोके. बॉल फेकण्याची कला गोलंदाजामध्ये पाहिजेच, कारण खेळाडू बॅट्समन पुढे येतो, मागं जातो. ही त्या बॉलाची उंची पाहून बॉल टाकणं गरजेचं असतं, कारण पुढे येऊन जर पुढे बॉल टाकला तर तो छक्का जाण्याची शक्यता असते आणि मागं टाकला तर आऊट होण्याची शक्यता असते, मिक्स बॉल होण्याची शक्यता. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा पेळलेला चेंडू. कॅच होते का पाहूया. 1 धाव पूर्ण केले आणि सौरभ टोके यांच्या हातातून फर्स्ट टाइम कॅच सुटली, कारण खूप लांबेचा पडला होता. एवढ्या लांब धावून कॅच घेणं सोपं नाही, परंतु आलेली संधी तो कधी सोडत नाही. प्रयत्न खूप केला, परंतु दुर्दैव कॅच सुटली लांबचा पल्ला असल्या कारणाने. आणि या 1 धावेच्या बळानं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15, 2 बाद 15. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या 15 झालेली आहे. विजयासाठी काही धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा निर्धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 2 चेंडू बाकी. पुढचा चेंडू सूरज टोके यांचा. सामना करतील प्रकाश आणि भुईसपाट मारलेला चेंडू. मला वाटतं एकच धाव घेण्याचा प्रयत्न करतात प्रकाश, कारण स्ट्राईक ही कल्पेशला देण्याचा प्रयत्न प्रकाश करत आहेत, कारण प्रकाश मारू शकत नाही ह्या त्याला माहिती झालेला आहे. त्यामुळं मारण्यासाठी कल्पेशला स्ट्राईक देणं गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यांनी त्याला स्ट्राईक दिली. सूरज टोके यांचा षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया कल्पेश टोके आपल्या संघासाठी छक्का किंवा चौका मारतात का, कारण 16 धावसंख्या फक्त झालेली, 2 षटकं संपत आलेली आणि 16 धावसंख्या झालेली.
2 विकेट गमावलेत. कल्पेश यांना पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, असफल. चांगला चेंडू असा सुंदर शेवटच्या षटकामधला हा निर्धाव चेंडू, चांगली अशी गोलंदाजी डीजे. सूर्य पार खाली होत चाललेलं, त्यानंतर अंधार पडणार आहे आणि मग तुम्हालाच अडचण येणार आहे. छक्का मारला, चौका मारला, आऊट झाला हे दिसणार नाही आणि तुमच्यामध्ये गडबड होणार आहे. त्याच्यासाठी घाई करा जरा आणि लवकर लवकर सामने खेळवा. चला पंच, चला चालू करा. चला चला, बॉलर आहे तो विकेट ओके आणि मला वाटतं फलंदाजीसाठी आले ते नवतडून तरफदार फलंदाज जनार्दन शेलवले. स्ट्राईकला आहेत ते जनार्दन शेलवले. पाहूया आपल्या संघासाठी चक्का चौका किती रन मारतात ते. आणि मला वाटतं पूर्णपणे बीट झाले पहिल्या चेंडूवर बीट, कारण चेंडू काही त्याला समजला नाही आणि चेंडू बॅटच्या आणि बॉलच्या फुलटॉस चेंडू, परंतु हवेमध्ये बॉल. अरे बाबा, बॉल मारू नको पण तूही पडू नको, काही हरकत नाही, हरलो तरी चालेल पण पडू नको, कामाचा माणूस आहेस तू. आणि रट्टावून मारण्याचा प्रयत्न, परंतु प्लेसमेंटमध्ये खेळत आहे आणि मला वाटतंय तो संघ अशी आशा झाली की आपण हरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, त्यामुळे थोडासा टाईमपास करून आपण खेळत आहोत. असू द्या, मारायला बॉल द्या त्याला, कारण मारू द्या, तो सुद्धा चांगला फिल्डर आहे. परंतु काय आता धावसंख्या खूप मोठी होती आणि विकेट पडले, त्याच्यामुळे काही खेळता आलं नाही. आणि ठीक आहे, भाऊ जनार्दन शेलवे यांनी त्या जागा उपलब्ध करून दिले, ते सुजित देसले याच्यासाठी सगळ्यांना खेळता आला पाहिजे हा हेतू. आणि सुंदर असा फटका पहा, छक्का मारला. अशाच जर 2-4 छक्के मारले तर विजय निश्चित होणार, परंतु असं घडणार नाही, कारण शोसाठी खेळायला आलेत ते, त्यामुळे चला हरण्याच्या छायेत आहेत तो संघ. चला टाइमपास करू नका, विजय घोषित करत असले तर विजय घोषित करा. पुढची मॅच होणार आहे. चला एकच बॉल शिल्लक बाकी आहे, एकच बॉल टाकून घ्या आणि चला पुढचा संघ चालू करा. चला झाला ट्रॉफी फायटर विरुद्ध हे 2 संघ आमने सामने येणार आहेत आणि रंगतदार असा सामना होणार आहे. त्यामुळे चला पटापट जरा फिल्डिंग लावून घ्या.